झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। औदुंबर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गरजूंना रोजगार सेवा उपक्रमाचं आयोजन। अमरावतीमध्ये स्थायी समिती निवडणुकीवरून भाजपची शिवसेनेवर टीका। अर्थसंकल्पात विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यापीठाच्या विकासावर अन्याय। एटीएमद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद। पारंपरिक पेरणी पद्धतीला फाटा देऊन कुसब्यांच्या शेतकऱ्यांनी घेतलं 4 एकरात 50 क्विंटल हरभऱ्याचं उत्पन्न। आता पाहूयात सविस्तर बातम्या। औदुंबर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 14 मार्च 2021 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत रविवार पेठ शीख गुरुद्वारा समोर उत्तम स्वीट शेजारी पावटेकर सदन या ठिकाणी निस्वार्थीपणे सेवा या उद्देशानं रोजगार उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। माझ्या बंधू आणि भगिनींना आणि मित्र परिवाराला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ पावटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँका, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आणि हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। असंच कार्य सदैव घडत राहो। तसेच तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या कोणत्या अडचणी असतील तर त्यांनी प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क साधावा, असं कार्यक्रमाचे संयोजन तळागाळातील सर्वसामान्यांसाठी झटणारा आणि त्यांच्यासाठी आवाज उठवणारा सर्वसामान्य कार्यकर्ता नरेंद्र ज्ञानेश्वर पावटेकर तसेच कार्याध्यक्ष औदुंबर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे शहर यांच्या वतीनं करण्यात आलं। अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीमध्ये शिवसेनेची MIM सोबत युती केली असून शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा प्रत्यय दिला असल्याचं भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आरोप केला आहे। अमरावती महानगरपालिका स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्यांपैकी 8 भाजप, 1 युवा स्वाभिमान पार्टी पाठिंबा मिळून 9 सदस्य आहेत, तर विरोधामध्ये काँग्रेसचे 3, MIM 2, शिवसेना 1 आणि बसपा 1 असे 7 सदस्य आहेत। स्थायी समिती निवडणुकीमध्ये भाजपकडून सचिन रासने तर विरोधात MIMचे अफजल हुसेन, मुबारक हुसेन या दोघांमध्ये लढत झाली, ज्यामध्ये भाजपचे सचिन रासने यांना 9 तर MIMचे अफजल हुसेन यांना 6 मतं मिळाली। बसपात तटस्थ राहून अनुपस्थित राहिल्यानं भाजपचे सचिन रासने हे 3 मतांनी निवडून आले। पण या निवडणुकीवरून भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत। ते म्हणाले की शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर जोपासलेलं हिंदुत्व शिवसेनेने राज्यात सत्तेच्या लाचारीसाठी सोडलं, याची प्रचिती अमरावतीमध्ये पाहायला मिळाली आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर जोपासलेलं हिंदुत्व शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या लोभापायी आणि सत्तेच्या लाचारीसाठी सोडल्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। अनेक घटनांमध्ये शिवसेना वारंवार हिंदुत्व विसरते किंवा हिंदुत्वाचा जाणीवपूर्वक त्यांना विसर पडतो, हे आपण बघतो। त्याचीच प्रचिती काल अमरावती महानगरपालिकेमध्ये आलेली आहे। काल अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक झाली। खरं पाहिलं आणि हिंदुत्वाची कास जर राहिली असती शिवसेनेला तर कालच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला तटस्थ राहता आलं असतं, पण सत्तेच्या लाचारीसाठी आणि हे पद आपल्याला मिळावं या हेतूने किंवा मलिदा खाता यावा या हेतूने अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने आपलं हिंदुत्व गुंडाळून चक्क MIM सोबत युती केलेली आहे आणि काल अमरावतीमध्ये देखील त्यांनी हिंदुत्व सोडल्याचा प्रत्यय दिलेला आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 296 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। हा अर्थसंकल्प विद्यार्थी, शिक्षक, विद्यापीठाच्या विकासावर अन्याय करणारा असल्याचा आरोप देखील प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे।
विद्यापीठानं विविध योजनांच्या माध्यमातून तरतुदी केल्या आहेत, मात्र गत 2 वर्षांपासून त्या योजनांचा निधी खर्च करण्यात आला नाही. छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत अध्यसन केंद्राकरिता कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही आहे. बाहेरून आलेला उपरा कुलगुरू असल्यानं त्यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या विकासाचं काहीच देणं घेणं नसल्याचा आरोप देखील सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. अर्थसंकल्पाची केवळ कुलगुरूंची आरती ओवाळणाऱ्या भटांनी स्तुती केली, मात्र गत 38 वर्षांपासून असे अकार्यक्षम कुलगुरू विद्यापीठाला मिळाले नसल्याचा आरोप देखील पत्रकार परिषदेतून प्राध्यापक सूर्यवंशी यांनी केला आहे. विद्यापीठामध्ये डॉक्टर D.T. इंगोले यांची निवड ही अवैध, तर डॉक्टर रवींद्र कडू पोपटपंची करीत असल्याचा आरोप देखील सूर्यवंशी यांनी यावेळी केला आहे. कुलगुरू डॉक्टर चांदेकर हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुलगुरू यांच्या विरोधात न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती देखील प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. 156 पेजवरचा पहिला कॉलम जो आहे त्याच्यामध्ये शीर्षाचं नाव दिलेलं आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये 2019-20 मध्ये किती खर्च झाला हे नमूद केलेलं आहे. आपण पाहू शकता पूर्ण शून्य आहे. आणि 19-20 हा कालावधी असा आहे की त्याच्यामध्ये कोविड नव्हता, तो 20-21 मध्ये होता. त्याचे मी तुम्हाला हे देतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता हा जो स्टुडंट डेव्हलपमेंट फंड आहे 158 वर तुम्ही पाहून घ्या. शिष्यवृत्ती बरोबर आहे. संत गाडगेबाबा शुद्ध जल काल माडे पाठ बडवून घेतली आहे. फुकट पास देणार, पेयजलासाठी करणार, टमक करणार बरोबर आहे. 19-20 या कालावधीमध्ये कोविड नव्हता, कोरोना नव्हता. या कालावधीमध्ये बस पासवर 0 खर्च. यांचे अधिकारी काय करून आले लक्षात घ्या. काय अडचण आहे सांगणार नाही, कुठं काय कुठले कामं करणार नाही. यांचा स्टुडंट डेव्हलपमेंट विभाग पॅरलाइज झालेला आहे. या वर्षीचं हे बजेट आहे 21-22चं. मी आपल्याला माहिती आहे आपल्या विद्यापीठामध्ये आपल्या भागातली अत्यंत भाविक जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू होणाऱ्या कोर्स बद्दल काही बोलले जात नाही. सावित्रीबाई फुलेंच्या नावाने एक ठराव घेतला गेला की आम्ही हे सुरू करणार नाही, शासन दिल तर आणि लोकवर्गणीवर आम्ही हे करू इच्छितो. 296 कोटी रुपयामध्ये सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्थान नाहीये. लक्षात ठेवा बरोबर आहे. हा स्वामी विवेकानंदांचं बुद्धिस्ट अभ्यास केंद्र, महाधुमा अध्यासन, महिला अभ्यास केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र सगळं दिसतात तुम्हाला, दिसून आले तुम्हाला हेड्स मध्ये. पण तुम्हाला सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाची आणि ही मागणी झालेली आहे, मॅनेजमेंट समोर विषय आलेला आहे, ठराव झालेला आहे, त्यामध्ये विद्यापीठाला स्वतः हे म्हणू शकतो की 5 पैसे आम्ही टाकतो, 95 पैसे शासनाने आणि जनतेने द्यावं. किती महत्वाच्या योजना आहेत आणि त्याच्यावरचा खर्च ते स्वतःच सांगतात. हे माझं डॉक्युमेंट नाही आहे, हे स्वतःच सांगून राहिले की हा खर्च 0 आहे म्हणून. बरोबर आहे. आता मी तुमचं लक्ष पेज नंबर या वर्षीचं हे बजेट आहे 21-22चं. मी आपल्याला माहिती आहे आपल्या विद्यापीठामध्ये आपल्या भागातली अत्यंत भाविक जनता, सामाजिक दृष्टीने अत्यंत संवेदनशील जनता, या जनतेने 3 मागण्या केलेल्या आहेत गेल्या या माननीय कुलगुरूंच्या काळामध्ये. पहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांच्या एकूण कार्यावर, त्यांच्या एकूण जीवनावरचा अभ्यासक्रम सुरू व्हावा. बरोबर आहे. सावित्रीबाई फुले ज्यांनी लोकशिक्षणाची, त्यातल्या त्यात स्त्री शिक्षणाची जी एक मोठी चळवळ चालवली, त्या सावित्रीबाई फुलेंच्या साठी एक अध्यासन सुरू करावं. दुसरं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांचं अमरावती विद्यापीठापासून त्यांचं गुरुदेव नगर हे केवळ आणि केवळ 30-35 किलोमीटरवर आहे.
आणि राष्ट्रसंतांच्या बद्दलचं ज्याला म्हणता येईल की काय नातं या भूमीचं आहे हे त्या कुलगुरूला कळणार नाही, जो उपरा आहे, जो बाहेरून आलेला आहे। जबाबदारी शून्य, जबाबदारी शून्य। नॅकचा SSR सुद्धा गेला नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे SSR गेल्यानंतर 75% इव्हॅल्युएशन आता ऑनलाईन होते, फक्त 25% फिजिकल व्हिजिट त्या कमिटीची होते। आज कोविडच्या काळात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामधल्या अनेक संबंधित महाविद्यालयांनी नॅकची प्रक्रिया पूर्ण केली। त्यांच्याकडे स्टाफ किती असतो? किती असतो स्टाफ? 10, 15, 25, 40। आमच्याकडे किती स्टाफ आहे? किती टीचर्स आहे? अहो, या टीचर्सना विश्वासात घेणं, त्यांना मोटिवेट करणं, त्यांना मस्तपैकी ज्याला म्हणता येईल की कामाला एक उत्साहित करणं, बढिया बैठका करणे, दिल्ली, मुंबई, कलकत्ता, हरियाणा। आणि हे नॅक कोण करत? नॅक यासाठी केलं नाही, SSR यासाठी सबमिट केला नाही, कारण यांच्या रेजिम मधल्या ऍक्टिव्हिटीज मुळे नॅकचं मानांकन A ग्रेड राहणार नाही हे त्यांना माहिती आहे। आणि ते आपल्या रेजिम मध्ये होऊ नये म्हणून तो SSR पण अजून सबमिट केला नाहीये। क्रमांक 156 खर्च शून्य या वर्षी झाला म्हणत आहे मी 20-21चा। मी तुम्हाला 19-20चा सांगून आलो जेव्हा कोविड नव्हता। स्किल डेव्हलपमेंट, ट्रेनिंग अँड प्रोग्राम शून्य पूर्ण काही नाही। मग आता ते काय पाठ पडून घेतील? आम्ही कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन मध्ये कोरोनाच्या काळात सॉफ्ट स्किलचे कार्यक्रम केले, त्याची उपस्थिती पहा लोकांजवळ। हे आपले यांनी ज्या व्याख्यानाला घेतल्या कोविडच्या काळात, हे आणि यांचे अधिकारी 10 एवढाच व्ह्यू आहे तिथं, कारण लोकांजवळ डेटा कुठे आहे? तुमचे एवढे 2-2 घंट्याचे कार्यक्रम ऐकायला। जेव्हा कोरोना लागला नव्हता तेव्हा आयोजित नाही करायच्या, नंतर ऑनलाईन करायचा, म्हणजे कोट्यांचा डेटा आमचे फुकटचे सगळे हे, आणि ज्यांना बोलवलं त्यांना पैसे दिले असते। म्हणजे जेव्हा करण्याची वेळ होती तेव्हा सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग दिलं नाही, पूर्णपणे खर्चित आहे। आता तुम्हाला मी हे सांगितलं, पाहून घ्या। 108 ST पास योजना महाने बनवून घेतात। माननीय कुलगुरूंनी नवीन अप्रोच आणला। माननीय कुलगुरू किती संवेदनशील आहे, आणि खर्च शून्य। पाहून घ्या तुम्ही, शुद्ध 112 कुलूप घालून, म्हणजे रोमन आकड्यामध्ये 20 जो टेल असतो ना त्याचा पाहून घ्या। कुलगुरू विवेकाधिकार खर्च, कुलगुरू विवेकाधिकार खर्च म्हणजे कुलगुरूंना जो विवेक आहे, कुलगुरूंना कोणाचाही बंधन नाही, त्यांच्या विवेकावर आधारित ते त्यांना जी योग्य ऍक्टिव्हिटी वाटेल, जी योग्य कारवाई वाटेल किंवा एखादी काही योजना वाटेल त्यासाठी कोण्या प्राधिकरणाकडे जायचं नाही। फक्त कुलगुरूंना कळलं वाटलं की ते खर्च करू शकतील। 15 लाख रुपये त्याच्यामध्ये ज्याला म्हणता येईल की खर्च झालेला आपला प्रावधान केलेला आहे। मी आपल्याला धाव्यानं सांगतो, 19-20 मध्ये 3,69,602 रुपये खर्च केला। याच्या संदर्भातलं कोणतंही निवेदन कशावर खर्च केला माननीय कुलगुरूंनी केला नाही, नंबर 1। दुसरं, केवळ तर 15 लाखच रुपये हो, 15 लाख रुपये सुद्धा हा माणूस ज्याला म्हणता येईल की खर्च घालू शकत नाही। आता आपल्याला मी अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। साताऱ्यामध्ये हातचलाकीनं ATMची अदलाबदल करून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा शिरवळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। यामध्ये टोळीतील 4 जणांना आणेवाडी टोलनाका परिसरामध्ये सापळा रचून अटक करण्यात आली आहे। या आरोपींकडून विविध राष्ट्रीय बँकांची 62 ATM कार्ड, स्विफ्ट कार आणि 8,100 रुपयाचा एकूण 3,08,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये शिरवळ पोलिसांनी मुंबई येथील उल्हासनगर येथे राहणाऱ्या प्रदीप पाटील, विकी वानखेडे,
किरण कोकणे आणि महेश धनगर यांना बेड्या ठोकल्या। यामध्ये सातारा जिल्ह्यासह राज्यातील फसवणूक झालेल्या नागरिकांनी शिरवळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन देखील शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी केलं आहे। शिरवळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 44/2021 IPC कलम 379 420 34 याप्रमाणे 6 तारखेला दाखल झाला होता। त्या आधारे आपण तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर आपण सदरचे आरोपी जे आहेत ते स्विफ्ट कार घेऊन गोवा साईडला पळून गेलेले होते। त्यांची आपण माहिती घेतली आणि त्यांना गोवा येथून त्यांचा पाठपुरावा करत करत आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आणेवाडी टोल नाका या ठिकाणी आपण त्यांना सापळा रचून पकडलेला आहे। त्याचबरोबर या आरोपींना आपण पकडण्यामध्ये आणि त्याची माहिती देण्यामध्ये आणि त्याचा अटक करण्यामध्ये माननीय SP साहेब श्री बन्सल साहेब, त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक श्री धीरज पाटील साहेब आणि SDPO श्री तानाजी बर्डे सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं। यामध्ये आपण आरोपींना आणेवाडी येथे पकडले। त्यामध्ये प्रदीप साहेबराव पाटील, त्यानंतर विकी राजू वानखेडे, किरण कचरू कोकणे आणि महेश पांडुरंग धनगर, सर्व राहणार उल्हासनगर या आरोपींचा त्यामध्ये समावेश आहे। या आरोपींना अटक केल्यानंतर आपण त्यांच्याकडून 62 ATM कार्ड वेगवेगळ्या कंपन्यांचे आपण जप्त केलेले आहेत। या मिळालेल्या ATM कार्डच्या आधारे आपण कोणकोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत अगर कसे याबाबत आपण त्या संबंधित फिर्यादींची बँकाकडून माहिती घेऊन आपण चौकशी केली। त्यामध्ये काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्याविरुद्ध, तर काही गुन्हे नव्या नावात त्यांनी लोकांना समजल्यानंतर नव्याने लोकांनी दाखल केलेले आहेत। आणि हे जे आरोपी आहेत हे अत्यंत सरावलेले आहेत आणि यांची पद्धत अशी आहे की एका रस्त्याने ते गेले की सहजासहजी ते दुसऱ्या रस्त्याने परत येत नाहीत, ते फिरून दुसऱ्या मार्गाने येतात आणि एका ट्रिपमध्ये जवळजवळ 1 लाख रुपयाचा मुद्देमाल वसूल करावा अशी त्यांची यमोबी आहे। आणि हे जे आरोपी आहेत ह्या आरोपींच्याकडून आपण जो मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये स्विफ्ट कार आणि रोख रक्कम गुन्ह्यातली 8,100 रुपये असा माल जप्त केलेला आहे। यांच्याविरुद्ध लोकांना आवाहन करण्यात येत आहे की या आरोपींच्याकडून आणखी जर का अशा पद्धतीनं जर कोणी काही गुन्हे घडले असतील, कोणाचे काही ATM कार्ड कोणाचे फसवून नेले असतील, तर त्यांनी आपापल्या ठिकाणी पोलीस स्टेशनात जाऊन आपले गुन्हे नोंद केल्यास या आरोपींच्याकडून ते गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे। अजून गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून आरोपींच्याकडे तपास चालू आहे आणि आरोपी आणखी कोऑपरेट करून त्यांच्याकडून माहिती मिळेल अशी आशा वाटते। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामधील कुसुंबा येथील प्रगतिशील शेतकरी यांनी पारंपरिक पद्धतीची पेरणी न करता तसेच सेंद्रिय खताचा वापर करून रासायनिक खताचा कमीत कमी वापर केल्यानं 4 एकरामध्ये तब्बल हरभऱ्याचं उत्पन्न यावर्षी 50 क्विंटल अपेक्षित असल्याचं प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी विश्वास दर्शवला आहे। चोपडा तालुक्यातील कुसुंबे या गावी जळगावमधील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर जोगीलाल पाटील यांचं एकूण क्षेत्र हे 21 एकर असून मुख्य पीक हे केळी आहे। केळी पिकाची काढणी केल्यानंतर पीक फेरपालटासाठी रब्बी हंगामामध्ये हरभरा, गहू, ज्वारी आणि बाजरी पिकांची लागवड केली जाते। तसेच खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तीळ, उडीद, मूग या विशिष्ट पिकांची लागवड केली जाते। मुख्यत्वे करून रब्बी हंगामामध्ये हरभरा या पिकाची लागवड केली जाते, कारण हरभरा हे द्विदल वर्गीय गटात मोडत असल्यानं हवेतील नत्र स्थिरीकरणासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो। यावर्षी पाटील यांनी PKV2, PKV4, काबुली आणि गुडलक या वाणांची बैलजोडीनं 11 एकर क्षेत्रामध्ये रायझोबियम या जीवाणू संवर्धकांच्या साहाय्यानं बियाणं प्रक्रिया करून पेरणी केली आहे। त्यामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणजे त्यांनी पारंपरिक पीक पेरणीतील अंतराला फाटा देऊन 2 झाडातील अंतर हे 21 इंच ठेवलं आहे। पाण्याचं व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाच्या साहाय्यानं केलेलं आहे। 2 झाडातील अंतर जास्त असल्यानं पुरेशी हवा मिळून फुलांच्या संख्येमध्ये वाढ झाली। परिणामी प्रति झाड जास्त घाटे लागतात आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करून दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये एकरी 3 ते 4 ट्रेलर शेणखताचा वापर देखील शेतामध्ये केला जातो। त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत असून त्याचा फायदा देखील जमिनीतील पाणी धरून ठेवण्यास होत आहे। जोगीलाल पाटील, राहणार कुसुंबे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। माझे एकूण क्षेत्र 21 एकर असून मुख्य पीक हे केळी आहे। केळी पिकाची लागवड केल्यानंतर पीक फेरपालटसाठी रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी पिकाची लागवड केली जाते।
तसेच खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तीळ, मूग, उडीद या पिकाची लागवड केली जाते. मुख्यत्वेवरून रब्बी हंगामात हरभरा या पिकाची लागवड करतो, कारण हरभरा हे द्विदल वर्गीय गटात मोडत असल्यामुळे हवेतील नत्र स्थिर करण्यासाठी त्याचा मोठा प्रमाणावर फायदा होतो. यावर्षी मी PKV2, PKO4 गुडलक या वाहनाच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रसारित केलेले वाहनाची बैलजोडीच्या साहाय्याने 11 एकर क्षेत्रात नायट्रोरिच रायझोबियमच्या जीवाणू संवर्धकाच्या साहाय्याने बियाणे प्रक्रिया करून पेरणी केली आहे. त्यात नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणजे पारंपरिक पीक पेरणीतील अंतराचा फायदा देत 2 ओळीतील अंतर हे 21 इंच ठेवले आहे. पाण्याचे व्यवस्थापन हे सूक्ष्म सिंचनाच्या साहाय्याने केले आहे. मागील वर्षी PKV2 या वाहनाचे 4 एकर क्षेत्रात 54 क्विंटल उत्पादन घेतले होते. त्याचप्रमाणे यावर्षी PKV4 या वाहनाचे काढणी झाली असून त्याचे अपेक्षित उत्पादन 45 ते 48 क्विंटल आहे. 4 एकरामध्ये हरभरा लागवड करीत असताना शेतकरी बांधवांनी माझा एक संदेश आहे की रासायनिक खताचा संतुलित वापर करून दरवर्षी शेणखताचा वापर वाढीला जमिनीच्या सेंद्रिय कार्बन वाढून उत्पन्न वाढण्यास मदत होईल. लागवडीपूर्वी बियाणात जीवाणू संवर्धकाची वापर करावा. हरभरा 2 झाडामधील अंतर हे पारंपरिक पद्धतीने ठेवल्यास झाडांची पुरेशी हवा खेळती राहील. फुलाची संख्या वाढण्यास मदत होईल. परिणामी यांची संख्या वाढून उत्पन्नात वाढ होईल. शक्य असल्यास हरभराच्या सूक्ष्म सिंचनाचा उपयोग केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पन्न वाढीस फायदा होईल. हरभरामध्ये मुख्यतः गाठे अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने नुसती रासायनिक पद्धतीने कीड व्यवस्थापन न करता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ होईल. तसेच किडीच्या प्रतिकारशक्तीही वाढणार नाही. अकोले तालुक्यातील जाचकवाडी हे जवळपास 1,500 लोकसंख्येचं गाव. या भागातील बहुतांश जमीन ही बागायती आहे, परंतु संगमनेर अकोले तालुक्याच्या सीमेवर शेतकरी कारभारी कमळू महाले यांनी त्यांच्या अथक परिश्रमानं 4 एकर क्षेत्रामध्ये अंजिराची बाग फुलवली आहे. त्यातून भरघोस उत्पन्न देखील त्यांनी मिळवलं आहे. प्रथम त्यांनी 1990 साली डाळिंब, द्राक्ष या फळपिकांची लागवड केली. डाळिंबाचं उत्पन्न चांगलं आलं, मात्र तेलकट डाग आणि रोग यामुळं डाळिंब पिकास देखील म्हणावं असं यश आलं नाही. त्या पिकामध्ये बाजारभावाची उणीव चढउतार असल्यानं त्यांना इतर पिकांमध्ये उतरावं असं वाटलं. 2000 साली महाले या मित्राच्या दुचाकीवरून बारामती येथे ते रोपवाटिकेत गेले असता अंजीर मात्र किफायतशीर ठरलं. मग मात्र त्यांनी अंजीर हेच पीक घेण्याचा मनापासून निर्धार केला. सुरुवातीला त्यांनी 30 गुंठ्यांमध्ये अंजिराची लागवड केली. टप्प्याटप्प्यानं 300, 400 आणि 2020 साली अखेर 4 एकरांमध्ये एकूण 2000 अंजीर झाडांची लागवड केली आहे. अंजीर पिकाचं ऑगस्टमध्ये छाटणी करून साधारणतः 4.5 महिन्यानंतर फळ तोडणीला सुरुवात होते. जुनी आणि नवीन मिळून प्रति झाडापासून सरासरी 25 ते 30 किलो उत्पन्न मिळतं. या फळाला प्रति किलो 90 ते 100 रुपयापर्यंत दर मिळतो. कारभारी महाले आणि त्यांचा मुलगा योगेश यांनी अंजीर बागेला रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर केला आहे. त्यामुळे त्यांच्या मालाला चमक, गोडवा आणि टिकाऊपणा चांगल्या प्रकारे मिळाला आहे. मी कारभारी कमळू महाले, मुक्काम जाचकवाडी, पोस्ट बेलापूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी 2000 साली अंजिराची लागवड केली. 30 गुंठ्यात 150 झाडं बसवली. त्या झाडांना कोणतंही रासायनिक खत नाही किंवा स्प्रेसुद्धा नाही. मी फक्त शेणखत आणि जीवामृत देतो. त्याच्यावरच हे अंजिराचं पीक चांगलं येतं आणि सरासरी त्याला बाजार 100 ते 125 रुपये किलो आहे. फळाची साईज चांगली आहे. उत्पन्नाचा सुद्धा चांगला आहे.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारताचे अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 14 तारखेला सकाळी 9 वाजता अमृत उद्योग समूहाचे जनक, थोर स्वातंत्र्य सेनानी आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना 11व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात सामूहिकरित्या अभिवादन करून आदरांजली अर्पण करत पुष्पांजली वाहण्यात आली। यावेळी स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या इथे नवीन इथेनॉल आणि सीपीयू युनिटचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडला। या प्रसंगी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर, डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाबाई तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहळ, व्हाईस चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ गुगरकर, बाजीराव खेमनर, रणजित देशमुख, अमित पंडित, मीरताई शेटे, सुरेश थोरात यांच्यासह मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती होती। पुन्हा दुसरी लाट आलेली आहे आणि खूप काळजीची आहे। आपण बेफिकीर झालेलो आहोत। ही बेफिकिरी आपल्याला त्रासदायक होणार आहे। आपण सरकारकडून अपेक्षा करतो तर सरकारकडून निवड अपेक्षा करून चालणार नाही, तर सहकार्य सुद्धा केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःकरता केलं पाहिजे, आपल्या कुटुंबाकरता, समाजाकरता केलं पाहिजे। म्हणून त्याचे जे नियम आहे ते काटेकोर पाळणं आवश्यक आहे। सिंदखेडा तालुका आणि दोंडाईचा शहर आणि परिसरामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे दिलेल्या आदेशानुसार आज सकाळपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला। 27 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत दोंडाईचा शहर परिसर आणि ग्रामीण भागामध्ये जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे। यामुळे आज सिंदखेडा तालुका आणि दोंडाईचा शहर आणि परिसरामध्ये जनता कर्फ्यूला जनतेकडून तसेच व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे। अशाच प्रकारे पुढील 2 दिवस सहकार्य मिळावं आणि विनाकारण रस्त्यावर फिरू नये असं आवाहन देखील प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आलं आहे। लग्न कार्य 50 व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी घेऊन करता येईल। तसेच मंगल कार्यालयामध्ये नियमांचं पालन करावं, प्रशासनाला कठोर कार्यवाही करण्यास भाग पाडू नये अशी विनंती देखील करण्यात येत आहे। शहरामध्ये आज सकाळपासूनच सर्व लहान मोठ्या व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून जनता कर्फ्यूला 100% प्रतिसाद दिला आहे। आपल्याकडे दोंडाईच्या शहर आणि ग्रामीण भागात आज म्हणजे 13 तारखेच्या रात्री 12 वाजतापासून ते बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत असा 3 दिवस आणि 3 नाईट जनता कर्फ्यू आहे। त्यामध्ये मेडिकल आणि कृषीविषयक दुकानं फक्त उघडे राहणार आहे, बाकी सर्व 100% बंद राहणार आहे। त्यानिमित्ताने आता आपण बघितलं असेल की दोंडाईच्या गावामध्ये आणि परिसरामध्ये सर्व बंद आहे। जे लोक हे जनता कर्फ्यूचं पालन करणार नाही त्यांच्या विरुद्ध आपण कठोर कारवाई करणार आहे आणि सर्व जनतेला आपली विनंती आहे की त्यांनी जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेऊन प्रशासनाला मदत करावी आणि हा जनता कर्फ्यू चांगल्या प्रकारे पाळला तर आपण याच्यामधून कोरोनामधून आपण बाहेर निघू शकतो। कारण ती जी साखळी आहे कोरोनाची ती आपल्याला तोडायची आहे। त्यामुळे आमची पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती आहे सर्वांना की त्यांनी जनता कर्फ्यूमध्ये जे नियम आपण त्यांना जे सांगितलेले आहे ते नियमाचं त्यांनी पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं। गिर्यारोहण हा असा एक खेळ आहे जिथे शारीरिक शक्तीबरोबर मानसिक क्षमताही पणाला लागते। या दोन्ही क्षमतांमध्ये वाढ करायला शिकता येते। आजच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धेच्या युगात तरुण पिढी तणावामध्ये येऊन व्यसनाधीन होऊन नैराश्यात जात आहे। त्यामुळे अशा तरुणांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वतःची शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत करण्याचा मार्ग म्हणजे गिर्यारोहणाचा पर्याय होय। आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही बाबतीत जेव्हा शक्य नाही असं म्हणून आपण थांबतो तिथून पुढे गिर्यारोहणाचा खरा खेळ चालू होतो। कळसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहक बाळू आरोटे, विठ्ठल केकरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली अतिशय कठीण असलेल्या अलंग किल्ल्यावर आज गिर्यारोहणाचं प्रशिक्षण देण्यात आलं। लहानपणापासून शिस्तबद्ध गिर्यारोहणाची माहिती हवी त्यामुळे बालगोपाळांना यामध्ये सहभागी करण्यात आलं। अवघड किल्ले, उंच शिखरं, डोंगरदऱ्या कसे चढावेत आणि उतरणं तसेच निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची विशेष काळजी घेणं तसेच प्रस्तारोहणाची प्रात्यक्षिकं करून घेण्यात आली। अशी विविध प्रकारची माहिती देऊन या मोहिमेमध्ये गिर्यारोहकांचं मनोबल वाढवण्याचं कार्य कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी केलं। या उपक्रमामध्ये कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळू आरोटे, विठ्ठल केकरे, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, डॉक्टर हेमेंद्र आडोळे, निलेश पवार, पुरुषोत्तम बोराडे, सोमनाथ भगत, जैनम गांधी, मयूर मराडे, काळू भोर, प्रणिल चव्हाण, ओमकार रिके, अर्जुन पंडित, मनीषा मराडे, नगमा खलिफा, कृष्णा बोराडे, पुष्कर पवार आदी गिर्यारोहक स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले होते।
इगतपुरी तालुक्यातील खेड परिसरामध्ये काल रात्री बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असताना आणि वन विभागाने 4 पिंजरे लावूनही जनजागृती सुरू आहे। असं असताना देखील आज भर दुपारी घोडेवाडी येथील पंढरी घोडे या 37 वर्षीय तरुणावर त्याच्या घरासमोर असलेल्या शेतात गव्हाची पाहणी करत असताना पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला चढवला। त्यानं प्रसंगावधान राखत प्रतिकार करून आरडाओरडाही केला असता बिबट्यानं तिथून धूम ठोकली। यामध्ये युवकाच्या पाठीला, हातावर आणि दंडावर बिबट्यानं चावा घेतलाय। बिबट्या भरवस्तीमध्ये घुसण्याचं कारण म्हणजे काही लोकांनी डोंगराला आग लावली आहे। त्यामध्ये आपला जीव वाचवण्यासाठी हे प्राणी मानवी वस्तीचा रस्ता धरत असून गावामध्ये कोल्हे, तरस इत्यादी प्राण्यांचं दर्शन देखील होत असल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। आमदार गिरीश व्यास, प्रवक्ते भाजप महाराष्ट्र प्रदेश, अनेक पुरावे आणि संशयाची गाढ सुई सचिन वाझेंवर होती असं त्यांनी म्हटलं आहे। तरी ठाकरे सरकार या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास विलंब लावत होती। आता मात्र NIA तर्फे वाझेंना अटक करण्यात आल्यावर याचा योग्य निर्णय लावण्यात यावा आणि मागणी देखील गिरीश व्यास यांनी यावेळी केली आहे। वझेची अंततः अटक त्याला झाली, NIA असल्यामुळे ही अटक झाली। राज्य सरकारचं CID विभाग असतं तर कोणाच्या तरी या सत्तेच्या ठाकरे सरकारांच्या इशाऱ्यावर त्याला संरक्षण मिळालं असतं। ज्या वेळेला NIA महाराष्ट्रामध्ये आली त्यावेळेलाच एक ट्विट वझेने केलेलं सर्व जनतेने पाहिलं। त्याने दिलं की आता गुडबाय म्हणण्याची वेळ आलेली आहे। काय सांगतंय? संशयाचं पूर्ण एक वलय या सरकारच्या आणि त्यांना मदत करणाऱ्या, वझेंना मदत करणाऱ्या लोकांच्या आसपास आहे। मृतकाची गाडी ही त्याच्याबरोबर, त्या गाडीमध्ये सापडलेले विस्फोटकं या देशातल्या नव्हे तर जगातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतींच्या घरासमोर ही काय अक्षम्य बाब आहे? क्षमा करावी यासाठी। त्याच्या पत्नीने सांगितलं, याच्या विरोधामध्ये संशय व्यक्त केला, मग त्याच्यावर अटक का नाही? कुठल्याही सामान्य अशा घटनेमध्ये संशयितावर आपण त्वरित अरेस्ट करतो, यामध्ये का नाही? हे सगळे पुरावे लांबवण्याचा प्रयत्न केला। रहस्यमय मृत्यू झाला हिरेनचा, मनसुखचा। मग हे सगळं असताना राज्य शासन चूप का त्याला मदत करताय, का त्याला शेल्टर करताय, हे समजून घेण्याची वेळ आता आपल्यासमोर आली। आणि त्यामुळे या सरकार कोणाला पाठीशी घालताय, कोण षडयंत्रकारी आहे, कोण सरकारला टिकवण्यासाठी अशा पद्धतीच्या घटना करता आहे, हे समजून घेतलं पाहिजे। या सरकारमध्ये अपराध वाढला, या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था याचा पूर्ण बट्ट्याबोळ झाला आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी ओरडून सांगितलं की माझ्या जो पुरावे आहेत हे करा, तर म्हणतात ते SITला द्या। म्हणजे इतका विश्वास आपल्या बरोबर काम करणाऱ्या नेत्याच्या विरोधामध्ये त्यांनी सांगितलं माझ्यावर कारवाई करा, मग त्याच्यावर करा। हे असं जर बोलणं असेल तरी परंतु सरकार जागत नसेल तर या सरकारला क्षमा करण्याचं कारण नाही। सगळं खोदून काढलं पाहिजे, आरोपी कोणी तपासलेच पाहिजे, त्याच्या समोर हे षडयंत्र निकामी झालं पाहिजे, उघड झालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। जळगाव महापालिकेमध्ये भाजपला तब्बल 57 जागा मिळाल्या असून या खालोखाल शिवसेनेला 15 तर MIMला 3 जागा मिळाल्या होत्या। आता 18 मार्च रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने चतुरखेळी करून भाजपमधील एका मोठ्या गटाला गळाला लावला आहे। तर MIM देखील आमच्यासोबत असल्याचा दावा माजी महापौर नितीन लड्ढा यांनी यावेळी केला आहे। यामुळे आता महापालिकेमध्ये शिवसेना, भाजपचा फुटीर गट आणि MIM अशी नवीन आघाडी आकाराला येत असल्याचं स्पष्ट झालं आहे। आता 18 मार्च रोजी भाजप विरुद्ध शिवसेना, भाजपचा फुटीर गट आणि MIM या 2 आघाड्यांमध्ये लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। यामध्ये शिवसेनेनं सावधगिरी म्हणून आपल्या सदस्यांसह फुटी गटाला सहलीवर पाठवलं आहे, तर भाजपचे नेते देखील कसलेले असल्यामुळे ते सहजासहजी सत्ता सोडणार नसल्याची बाबही दुर्लक्ष करण्याजोगी नाही आहे। त्यामुळे आता 18 मार्च रोजी नवीन आघाडी बाजी मारणार की भाजप सत्ता कायम राखणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। निश्चितपणे येणाऱ्या 18 तारखेला होऊ घातलेली महापौर पदाची निवड पाहता शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत यांनी 10 दिवसापूर्वी एक सूतोवाच केलं होतं की निवड महापौर पदाची ही बिनविरोध होऊ देणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातनं शिवसेना पक्षप्रमुख आणि वरिष्ठ पातळीवरचे नेते यांनी ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातनं विचार केल्यानंतर खऱ्या अर्थाने
कुठलेही प्रयत्न आम्हाला करण्याच्या संदर्भातली आवश्यकता पडली नाही. भारतीय जनता पक्षामध्ये 57 सदस्यांचं संख्याबळ होतं, परंतु गेल्या 2.5 वर्षापासून आपण बघतोय की सत्ता ही कुठेतरी एक भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येत होती. गडबाजीचं राजकारण होत होतं, समन्वय नव्हतं, विकास कामांचा दृष्टिकोन नव्हता. याच्यामुळे त्यांच्या स्वपक्षामध्येच मोठा असंतोष निर्माण झालेला होता आणि त्या असंतोषामुळे जे मोठ्या संख्येने निवडून आलेले नगरसेवक होते आणि 2018च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी या जळगाववासियांना जे स्वप्न दाखवलेलं होतं विकासाचं, त्याची कुठल्याच अर्थाने पूर्तता होणं खूप दूर होतं. परंतु ज्या स्थितीमध्ये 2018मध्ये आम्ही या शहराचा ताबा त्यांना दिला, त्यावेळेच्या परिस्थितीपेक्षा अत्यंत वाईट अशी परिस्थिती या शहरातील प्रत्येक बाबतीत झाली. तर त्याच्यामुळे तो एक प्रचंड नागरिकांमध्ये असंतोष होता. नागरिकांच्या असंतोषाला निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा सामोरे जावं लागत होतं आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही विवंचना यायची की गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या अपेक्षा नागरिकांच्या होत्या किंवा जी आश्वासनं आपण दिलेली होती ती आपण कुठल्याही स्वरूपात पूर्ण करू शकत नाही. हे असं ज्या वेळेला चित्र त्या पक्षातील नगरसेवकांना सुद्धा दिसायला लागल्यानंतर त्यांचा सुद्धा कुठेतरी मोहभंग झाला आणि तिथनंच खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये एक मनामध्ये भावना निर्माण झाली की पुढची 2.5 वर्षसुद्धा जर कधी याच पद्धतीने या शहराचा विकास खुंटलेला राहिला तर 2023च्या निवडणुकींना सामोरे जाताना नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावं लागेल. आणि या दृष्टिकोनातूनच त्या लोकप्रतिनिधींनी एक वेगळा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी तो तसा पवित्रा घेतला आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ती खतखत होती की कोणीतरी पर्याय म्हणून जर कधी ही जबाबदारी स्वीकारत असेल आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना गेल्या 30 वर्षामध्ये जळगावकरांनी आमचे नेते आदरणीय सुरेशदादा जैन यांच्यावरती भरभरून प्रेम केलेलं होतं. परंतु शेवटी आपण बघतो की कधीतरी बदल हा सामान्य नागरिकांना मनामध्ये कुठेतरी एक जागा निर्माण करत असतो आणि त्यांना असं वाटतं की याच्यापेक्षा कोणीतरी काही चांगलं या शहरासाठी करेल, या भावनेतनं नागरिकांनी सुद्धा त्यांना कौल दिलेला होता. परंतु या सगळ्या गोष्टींपासून सामान्य नागरिकांचाही हिरमोड झाला आणि लोकप्रतिनिधींसुद्धा नागरिकांच्या सामोरे जाण्याच्या संदर्भात या विवंचनेत होते की कुठलं तोंड घेऊन नागरिकांसमोर जावं आणि या दृष्टिकोनातून त्यांच्या मनातही हा विचार आला आणि त्यांनी हा विचार व्यक्त केला की जर कधी योग्य नेतृत्व आणि योग्य व्यक्ती जर कधी या शहराचा गाडा पुन्हा हाकण्याच्या संदर्भात जबाबदारी स्वीकारत असेल तर निश्चित आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. या भावनेतनं बरीचशी मंडळी आज आमच्या संपर्कात आहे. संपर्कात असण्यापेक्षा त्या आज अज्ञातस्थळी रवानासुद्धा झालेल्या आहेत. एकूण जळगाव शहराच्या महानगरपालिकेचं संख्याबळ पाहता आमचे 15 नगरसेवक, MIMचे 3 नगरसेवक आणि 57चं संख्याबळ भारतीय जनता पक्षाचं आहे. MIMचे 3 नगरसेवकही आमच्यासोबत आहे आणि स्पष्ट बहुमताला लागणारा आकड्यापेक्षा जास्त संख्या भाजपातनं येणाऱ्यांची सुद्धा आमच्यासोबत आहे. पण निश्चितपणे बघा असं आहे की या दृष्टिकोनातनं प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ती खंत व्यक्त केली. म्हणजे त्यांना इकडनं तिकडनं इकडे येण्यामधलं स्वारस्य हा फक्त ज्या पद्धतीने तिथे समन्वय नाही आहे, नियोजन नाही आहे आणि गेल्या 2.5 वर्षातला जो जळगाव शहराचा विकास त्यांनी स्वतः अनुभवला त्यामुळे ते स्वतःसुद्धा तिथे समाधानी नसल्या कारणाने हा आकडा गाठणं अत्यंत सहज शक्य आहे. आमच्या 15 लोकांना आम्ही व्हीप जारी केलेलं आहे. महापौर पदासाठी आम्ही जयश्रीताई सुनील महाजन या महिला आरक्षित जागा असल्या कारणाने त्यांचं नाव निश्चित केलेलं आहे. उपमहापौर पदासाठी सुद्धा कुलभूषण बिरभान पाटील हे भाजपाचे सदस्य आहेत आणि ते आज आमच्या सोबत राहतील. त्या दृष्टिकोनातनं त्यांना उपमहापौर पदासाठी मतदान करावं अशा पद्धतीच्या सूचना आमच्या नगरसेवकांना देण्यात आलेल्या आहे. आज बघितलं तर तसं पूर्वीसुद्धा शिवसेना आघाडी खानदेश विकास आघाडी जी होती, आमचे नेते आदरणीय सुरेशदादा हे शिवसेनेतच होते आणि त्यांच्याशीच ॲफिलिएटेड असलेली खानदेश विकास आघाडी होती. म्हणून आज सिम्बॉलिकली महापौर जो बनणार आहे तो शिवसेनेचाच होणार आहे. ही
महानगरपालिकेची निवडणूक मुळात लढलीच नव्हती. पक्षाच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुरेशदादाजी असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, माननीय विनायकजी राऊत साहेब असतील, संपर्क प्रमुख संजयजी सावंत असतील, पालकमंत्री महोदय श्री गुलाबरावजी पाटील साहेब असतील, या सगळ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, या सगळ्यांचं याच्यामध्ये एकनाथराव शिंदे असे. तर या नगरसेवकांनी त्या भूमिकेतूनच इकडे येण्याच्या संदर्भातली भूमिका स्वीकार केलेली आहे. कारण आज राज्यामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. ज्या महानगरपालिकेनं सगळ्या गोष्टींचा निधी जिथनं उपलब्ध होतो ते नगरविकास खाते हे सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे आणि ते शिवसेनेकडेच असल्या कारणाने भरीव निधी आणण्याच्या दृष्टिकोनातनं पुढच्या 2.5 वर्षामध्ये त्याचं नियोजन करून या शहराचं गतवैभव पुनर्प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे प्रयत्नशील राहू. एकूण पाहिजे आणि भाजपतनं किती संख्याबळ आपल्याकडे? बहुमतासाठी 38ची आवश्यकता आहे. आमचे 15 आणि 3 MIMचे असे 18 संख्याबळ आहे. 20पेक्षा जास्त संख्या ही आमच्याकडे भारतीय जनता पक्षातनं येईल. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. औदुंबर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गरजूंना रोजगार सेवा उपक्रमाचं आयोजन. अमरावतीमध्ये स्थायी समिती निवडणुकीवरून भाजपची शिवसेनेवर टीका. अर्थसंकल्पात विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यापीठाच्या विकासावर अन्याय. एटीएमद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद. पारंपरिक पेरणी पद्धतीला फाटा देऊन कुसब्यांच्या शेतकऱ्यांनी घेतलं 4 एकरात 50 क्विंटल हरभऱ्याचं उत्पन्न. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.